Welcome to session 3. In last session we have to seen how to solve the LPP. Okay, and steps related to this. Here we take first problem, maximize z equal to 6x plus 4y subject to x less than equal to 2, x plus y less than equal to 3, minus 2x plus y less than equal to 1, x greater than equal to 0, y greater than equal to 0. पुढचं म्हणायची काही गरज नाही. फाइंड मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ झेड. आपण शोधतोच मुळात मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ झेड. ओके, मग बिफोर दॅट काय करावं लागेल आपल्याला माहिती आहे ना. कन्स्ट्रेंट कोणते आहेत, हे कन्स्ट्रेंट्स आहेत. हे दीज आर द रेस्ट्रिक्शन्स ऑन आवर प्रॉब्लेम्स. आणि म्हणून काय करायचं, आपल्याला टेबल तयार करायचा. कोणता माहिती आहे ना, कन्वर्ट इन इक्वेशन इनटू इक्वेशन. त्याच्यावरनं काय शोधायचे, पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑन एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑन एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. नंतर पॉइंट्स मिळाले, नंतर रिजन, साइन लेस दॅन आहे की ग्रेटर दॅन आहे आणि रिजन. एवढ्याचा टेबल बनवा म्हणजे तुमचं 50% काम होऊन जाईल. मग इन इक्वेशन, पहिलं इन इक्वेशन आहे लेस दॅन इक्वल टू. याचं इक्वेशनचं रूपांतर एक्स इक्वल टू 2. हा एक्स इक्वल टू 2 म्हणजेच काय, या पॉईंटमधून जाणारी लाईन वाय ॲक्सिसला कशी आहे, पॅरलल आहे. साइन कसा आहे, लेस दॅन इक्वल टू. मग रिजनची साईड कोणती, ओरिजिन साईड. ओरिजिन साईडला याचं, त्या लाईनच्या ओरिजिनच्या बाजूला याचं उत्तर असेल. सेकंड इनइक्वेलिटी, एक्स प्लस वाय लेस दॅन इक्वल टू 3. एम आय करेक्ट, एक्स प्लस वाय लेस दॅन इक्वल टू 3. मग याचं रूपांतर इक्वेशनमध्ये केलं तर एक्स प्लस वाय इक्वल टू 3. मग एक्स ॲक्सिससाठी वाय 0 करा म्हणजेच काय येईल, पॉईंट. दुसरा पॉईंट येईल 0 3 0. तर त्याच्या पुढचा वाय 0 एक्स 0 केला तर वायची पण किंमत काय येईल, 3 येईल. चिन्ह पुन्हा तेच आहे. याची पण काय आहे, ओरिजिन साईड आहे. थर्ड इनइक्वेशन, मायनस 2x प्लस वाय लेस दॅन इक्वल टू 1 म्हणजेच मायनस 2x प्लस वाय इक्वल टू 1. सी, पुढचा पॉईंट घ्या डी. वाय 0 करा म्हणजे मायनस 2x म्हणजेच काय मिळेल, मायनस 1/2 0. आणि पुढचा पॉईंट एक्स 0 केला तर वायची किंमत काय मिळेल, 1. यालाही साईड काय आहे, लेस दॅन इक्वल टू. म्हणजे याची पण कोणती साईड आहे, ओरिजिन साईड. ओके, हा झाला टेबल कंप्लीट. सिन्स आणखी एक इनइक्वेशन राहिलं, एक्स पॉझिटिव्ह वाय पॉझिटिव्ह. याचा अर्थ तुमचं जे ॲन्सर आहे, फिजिबल रिजन आहे, सोल्युशन लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. सोल्युशन लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. ओके, इथपर्यंत टेबल झालं. मेन पार्ट हा आहे. आता बाय टेकिंग सुटेबल स्केल ड्रॉ द ग्राफ. आता आपल्याला याचा ग्राफ काढायचा आहे. ओके, मग याचा ग्राफ काढायचा आहे. तर ग्राफसाठी लेट ओ एक्स बी एक्स ॲक्सिस, ओ वाय बी वाय ॲक्सिस. इथं तुम्हाला स्केल घ्यावं लागेल ऑन बोथ ॲक्सिस. स्केल ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 किंवा 2 सेंटीमीटर इक्वल टू 1. हा तुमचा पॉईंट आहे 1 2 3 4 5 सफिशियंट आहे. हिअर ऑल्सो 1 2 3 4. एवढ्याच डिस्टन्सवरती इकडच्या बाजूला येईल -1. ओके, आता बघा पॉईंट 2 0 हा पॉईंट आहे A 2 0. मग 2 0 मधून जाणारी
आणि वाय ॲक्सिसला पॅरलल असणारी लाईन ड्रॉ करा. दिस इज अ लाईन विच इज इक्वल टू वाय इक्वल टू एक्स इक्वल टू 2 लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिसचा लेस दॅन इक्वल टू म्हणजे इकडची बाजू हे तुमचं ॲन्सर आहे. ओके, पहिल्या क्वाड्रंटमधलं. दुसरी लाईन आहे 3 0. हा पॉईंट आहे बी 3 0 सी 0 3 विथ सुटेबल का योग्य स्केल घेतलं की लाईन परफेक्ट येतील. ड्रॉ द लाईन्स. ही लाईन ड्रॉ केली जिचं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इक्वल टू 3. तिसरी लाईन -1/2 0. इथं कुठंतरी काय असेल डी पॉईंट असेल ज्याचे कोऑर्डिनेट असतील -1/2 0 आणि 0 1 हा पॉईंट आहे एफ ज्याचे कोऑर्डिनेट आहे 0 1 विथ सुटेबल. बघा ती लाईन ड्रॉ करा, तुम्हाला तुमचा ॲन्सर मिळत जाईल. ही तुमची लाईन आहे जिचं इक्वेशन आहे -2x प्लस वाय इक्वल टू 1. सगळ्यांची ओरिजिन साईड बघा, हिची ओरिजिन म्हणजे इकडची बाजू, हिची पण ओरिजिन, ही पण आणि हिची पण ओरिजिन पहिल्या क्वाड्रंटमधला पोर्शन कोणता आहे बघा, हा पोर्शन आहे. विची शिल्ड हा बिलो आहे पण पहिल्या क्वाड्रंटच्या बाहेर आहे. आपल्याला दोन्ही पॉझिटिव्ह पाहिजे. मग हा तुमचा रिजन आहे. हा आहे तुमचा ओ. हा पॉईंट आहे ए. हा माहिती आहे का नाही, कॉल इट ॲज अ पी. अनदर पॉईंट क्यू एफ अँड अगेन ओ. हा तुमचा फिजिबल रिजनचे कॉर्नर पॉईंट्स आहे. काय आहेत फिजिबल रिजनचे कॉर्नर पॉईंट्स. मग फिजिबल रिजन इज काय आला फिजिबल रिजन. मग फिजिबल रिजन इज यस ओ ए पी क्यू एफ ओ. आणि तो कसा आहे बाउंडेड आहे. सगळ्या बाजूनी कसा आहे पॅक आहे. फिजिबल रिजन इज विच इज बाउंडेड. सगळ्या बाजूने तो पॅक आहे. असा हा रिजन शोन बाय शेडेड लाईन्स. शोन बाय शेडेड लाईन्स. ओके, इथपर्यंत ही प्रोसेस मागची आणि पुढची सेम आहे. आता ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढायचे. वेअर ओ माहिती आहे तुम्हाला ओरिजिन. ए पॉईंट 2 0 पी lie on x equal to 2 and x plus y equal to 3 आणि म्हणून p चे कोऑर्डिनेट काही x आला 2 आणि 2 याच्यात टाकला की 2 शिफ्ट करा. y ची किंमत काही 1 येईल. हा झाला p. q lie on दोन लाईनवरती आहे. कोणती x प्लस वाय इक्वल टू 3 आणि -2x प्लस वाय इक्वल टू 1. दोघांची सबट्रॅक्शन करा. बघा काय येईल. प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होईल. काय राहिलं x प्लस 2x 3x. तीनातून 1 गेला 2 म्हणजेच xची किंमत काय झाली 2/3 झाली. ही किंमत कुठं टाका अँड देअरफॉर y इक्वल टू 3 मायनस x म्हणजे 3 - 2/3. 3 3 9 मधून 2 गेले 9तून 2 गेले 7/3. ओके अँड देअरफॉर क्यूचे कोऑर्डिनेट काय येतील 2/3 7/3 आणि शेवटचा पॉईंट F 0 1. एम आय करेक्ट. बघा बरं सगळे पॉईंट्स तुमच्या समोर आहे. कसे कॅल्क्युलेट केले
विच इज ऑल्सो इन फ्रंट ऑफ यू. ओके, आता काय करायचं, लास्ट स्टेप. नाव आपल्याला झेडची किंमत ह्या प्रत्येक पॉईंटला ए मिळाला 20, पी काय मिळाला ते फिगरवरती सुद्धा दाखवा चालतील. क्यूचे कॉर्डिनेट आहेत 2/3, 7/3 कॉर्नर पॉईंट्स आणि एफ पण तुम्हाला मिळाला. नाव व्हॅल्यू ऑफ झेड, या कॉर्नर पॉईंट्सला आपल्याला झेडची किंमत काढायची आहे प्रत्येक पॉईंटला. मग पहिला पॉईंट आहे 0 0, झेडची किंमत 6 × 0 + 0 0. दुसरा पॉईंट आहे ए, कॉर्डिनेट आहेत 2 0, झेडची किंमत 12 + 0 म्हणजेच 12. तिसरा पॉईंट आहे पी, 2,1, झेडची किंमत, मग ही 2 किंमत एक्सऐवजी टाकली तर 12 आणि 4 × 1 4, 12 आणि 4 16. क्यूची किंमत टाकली 2/3, 7/3, झेडची किंमत 6 दून 12/3, 7 चोक 28/3 म्हणजेच किती 20. 28 आणि 2 30 आणि 10 40/3 म्हणजेच किती. ओके, 3 1 3 33 39.3 आणि पॉईंट आहे शेवटचा एफ 01, झेडची किंमत 6 × 0 + 4 × 1 4. आणि मग मला सांगा मॅक्झिमम व्हॅल्यू, प्रॉब्लेम मॅक्झिममचा आहे, मग मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे, या सगळ्यांमध्ये 16 आहे. अँड देअरफॉर मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ झेड इज 16 ॲट पॉईंट पी काय आहे 2 1, म्हणजेच x = 2 आणि y = 1. आणि हे तुमचं झालं जनरल, हे तुमचं सोल्युशन ऑफ LPP. असा हा तुमचा प्रॉब्लेम. ओके, सेकंड प्रॉब्लेम, मॅक्झिमाइज झेड = 3x + 5y subject to x + 4y less than equal to 24, 3x + y less than equal to 21, x + y less than equal to 9, x पॉझिटिव्ह y पॉझिटिव्ह. ओके, टेबल बनवायचा इन इक्वेशन पॉईंट्स ऑफ इंटरसेक्शन विथ x ॲक्सिस y ॲक्सिस, x साठी y0 करा, y साठी x0 करा. साईन लेस दॅन इक्वल टू आहे की ग्रेटर दॅन इक्वल टू, आणि त्यावरनं त्याचा जनरल रिजन. ओके, पहिली इनइक्वॅलिटी इनइक्वॅलिटी x + 4y लेस दॅन इक्वल टू 24. याचं रूपांतर इक्वेशनमध्ये करा म्हणजे लाईनमध्ये झालं. मग y0 केला तर xची किंमत 24 येईल, म्हणजेच x ॲक्सिसवरचा पॉईंट येईल 24 0 आणि y ॲक्सिसवरचा पॉईंट येईल. आता y ॲक्सिसवरचा म्हटलं एक 4y = 24, 6 24/4 6. साईड कसं आहे लेस दॅन इक्वल टू, आणि साईड कोणती लेस दॅन इक्वल टू म्हटल्यावर ओरिजिन साईड. अँड दिस इज आवर फर्स्ट इनइक्वॅलिटी. सेकंड इनइक्वॅलिटी काय आहे 3x + y लेस दॅन इक्वल टू 21, म्हणजेच 3x + y = 21. मग तिसरा पॉईंट y0 करा म्हणजेच 0 7 D. आता y ॲक्सिसवरचा पॉईंट आहे म्हटल्यावर हा काय येईल x कॉर्डिनेट 0 करा, y कॉर्डिनेट काय येईल 21. साईन काय आहे लेस दॅन इक्वल टू, याची पण कोणती साईड येईल ओरिजिन साईड. सेकंड इनइक्वॅलिटी ओव्हर. थर्ड इनइक्वॅलिटी x + y लेस दॅन इक्वल टू 9, त्याचं रूपांतर इक्वॅलिटीमध्ये x साठी y0 करा, पुढचा पॉईंट ABCDE 9 0 आणि y साठी x0 करा, तोही तोच पॉईंट येईल आणि याची पण साईड कोणती येईल
origin side. Since x greater than equal to 0, y greater than equal to 0, solution lies in first quadrant. सोल्युशन कुठं आहे? पहिल्या क्वाड्रंटमध्ये आहे. टेबल बनवला, सिंपल कन्सेप्ट आहे. 50% काम झालं. नाव वी हॅव टू ड्रॉ द ग्राफ. आता ग्राफ काढायचा आहे बाय टेकिंग सुटेबल स्केल. मग आता स्केल किती घ्यावं लागेल आपल्याला? एक्स ॲक्सिसवर हायेस्ट पॉईंट 24 आहे, तर वाय ॲक्सिसवर 21 आहे. मग स्केल ऑन बोथ ॲक्सिस, दोन्ही ॲक्सिसवरती स्केल 1 सेंटीमीटर इक्वल टू मी काय घेतला? 3 घेतला. मग का? सगळे पॉईंट्स मला माझ्या स्केलमध्ये आले पाहिजे, हे माझं रिस्ट्रिक्शन आहे म्हणून. ओके, मग त्यासाठी हा 3, 6, 9, 12, 15, 18, 27. इकडे 3, 6, 9, 12, 15, 18 आणि 21. ओके, स्केल आले. ओके, खूप मोठा ग्राफ काढू नका, सुटेबल वाटेल असं, योग्य वाटला पाहिजे असं तुम्ही स्केल घ्या. ओके, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेमला फारसा त्रासही होणार नाही आणि सगळ्या लाईन्स व्यवस्थित काढता येतील. पहिली लाईन 24, 0 हा पॉईंट आहे ए, 24, 0 आणि दुसरा पॉईंट आहे 0, 6 बी, 0, 6. ही लाईन्स आपल्याला ड्रॉ करायची आहे या 2 पॉईंटमधून जाणारी. This is a first line which you have drawn x plus 4y equal to 24. त्याच्या पुढची लाईन C 7, 0 इथं 3 इक्वल पार्ट करा. हा इथं आहे C 7, 0. D 0, 21, D 0, 21. Join them. ही लाईन आहे 3x प्लस y इक्वल टू 21. त्याच्या पुढची लाईन आहे, हा ई पॉईंट आहे, ई 9, 0 आणि हा एफ पॉईंट आहे 0, 9. यांना जोडणारी लाईन्स 9, 0 हा आहे 9, 0, 0, 9. Join them and this is your third line, x plus y equal to 9. All inequalities are less than equal to type. म्हणजे सगळ्यांची ओरिजिन साईड, याची ओरिजिन कॉमन पोर्शन कोणता आहे? हा तुमचा कॉमन पोर्शन आहे. सगळ्यांची ओरिजिन साईड कोणती आहे? ओ. हा पॉईंट आहे 7, 0 सी. हा पहिला पॉईंट मिळाला इंटरसेक्शनचा पी. हा दुसरा पॉईंट मिळाला क्यू. हा पॉईंट आहे बी आणि ओ. ओके, फिजिबल रिजन काय मिळाला तुम्हाला? फिजिबल रिजन इज ओ सी. माहीत नाही याला पीच नाव द्यावं असं काही नाही, कुठलंही नाव देऊ शकता. पी, दुसरा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन क्यू, बी, ओ. हा पोर्शन सगळ्यांच्या आतला हा आहे. हे नाव तुम्ही कसेही दिले तरी रेस्ट्रिक्शन नाही. का? कॉर्नर पॉईंट्स ऑफ फिजिबल रिजन. काय? फिजिबल रिजन. ओके, शोन बाय शेडेड लाईन्स. shaded
लाईन्स कशाने दाखवलं आहे आपण, शेड केलेल्या लाईन्सने तो रिजन आपण प्रोव्हाइड केला आहे. मग पुढे काय करायचं, या पॉईंटचे कोऑर्डिनेट शोधायचे आहेत. वेअर ओ काय आहे 0 0 आहे, सी काय आहे 7 0 आहे, पी लाय ऑन, पी कोणकोणत्या लाईनवरती आहे, पी एक ही लाईन आहे 3x + y = 21 आणि दुसरी ही लाईन आहे कोणती x + y = 9. दोघांची सबट्रॅक्शन करा, तुम्हाला मिळेल 2x = 21 मधून 9 गेले. ओके, किती 21 मधनं 1 गेला, 20 मधून 8 गेले 12, म्हणजे एक्सची किंमत काय मिळाली 6 मिळाली. एक्सची किंमत 6 मिळाली, ही याच्यात टाकून द्या. अँड देअरफॉर वायची किंमत काय मिळेल 3 मिळेल आणि म्हणून पी काय मिळेल, पी इज 6,3. क्यू लाईज ऑन, क्यू कोणत्या पॉईंटवरती लाईनवरती आहे, एक ही लाईन एक ही लाईन, x + 4y = 24 आणि दुसरी लाईन आहे x + y = 9. हा क्यू पॉईंट आहे. दोघांची पुन्हा सबट्रॅक्शन करा, तुम्हाला बघा 3y = किती 24 मधनं 24 मधनं 9 गेले, किती शिल्लक राहिले 24 मधनं 9 गेले, किती शिल्लक राहिले 15. ओके, आणि म्हणून वायची किंमत किती आली 5 आली, ही किंमत याच्यात टाकून द्या. अँड देअरफॉर x = किती 4 आणि म्हणून क्यू चे कोऑर्डिनेट काय येतील 4, 5 आणि शेवटचा पॉईंट B 0 6, B 0 6. सगळे पॉईंट शोधले. ओके, पीचे कोऑर्डिनेट काय आले, पीचे कोऑर्डिनेट 6 3, क्यूचे कोऑर्डिनेट 4 5. आता काय करायचं, झेडची किंमत या प्रत्येक पॉईंटला आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. नाव झेड = 3x + 5y ॲट पहिला पॉईंट 0 0, 3 × 0 0, 5 × 0 0. नंतर पुढचा पॉईंट C 7 0, 7 21 + 0 21, P 6, 3, 6 18, 5 15, 8 आणि 5 13 33. ॲट पॉईंट Q, क्यूचे कोऑर्डिनेट आहेत 4 5, झेडची किंमत 4 12, 5 5 25 37. ॲट पॉईंट B, x आहे 0, 6 5 30 30. प्रॉब्लेम मॅक्झिममचा आहे, मग मॅक्झिमम व्हॅल्यू सगळ्या पॉईंटपैकी कुणाला मॅक्झिमम आहे, क्यूला मॅक्झिमम आहे. अँड देअरफॉर मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ झेड इज 37 ॲट क्यू 4 5, ॲट क्यू 4 5. ओके, दिस इज युअर प्रॉब्लेम. काही शंका, बघा प्लेन प्रॉब्लेम आहे, अशा प्रकारचे कितीतरी प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व करता येतील.